नमस्कार, मी डॉक्टर सुचेता कुलकर्णी. पुण्यातील एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये मी वैद्यकीय संचालिका म्हणून आहे. आणि लहान बालकांमध्ये प्रीमॅच्युअर बालकांमध्ये आढळून येणारा जो आजार असतो ज्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतात किंवा ROP म्हणतात आमच्या भाषेत, त्याची मी तज्ज्ञ आहे. तर मी आज तुम्हाला थोडक्यात ROP या आजाराबद्दल माहिती सांगणार आहे. तर हा आजार कुणाला होऊ शकतो? तर नावाप्रमाणेच जी बालकं वेळेच्या आधी जन्मतात, म्हणजे 7व्या किंवा 8व्या महिन्यात जन्मतात, अशा बालकांमध्ये होणारा अंतःपटलाचा जो आजार आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेत रेटिना म्हणतो, त्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतात. ज्या मुलांमध्ये जन्मतःच वजन 2 किलोपेक्षा कमी असतं किंवा प्रेग्नन्सीच्या गर्भारपणाच्या 34 आठवड्याच्या आधी जी मुलं जन्मतात, अशा मुलांमध्ये हा आजार होऊन कायमचं अंधत्व येण्याचा खूप धोका असतो. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर मुख्यत्वे करून वेळीच या आजारासाठी तपासणी होणं आवश्यक असतं. आणि ही तपासणी बाळ जन्मल्यापासून 1 महिना पूर्ण व्हायच्या आत व्हायला हवी. आणि सुदैवाने ही बालकं नवजात शिशु विभागामध्ये ऑलरेडी ऍडमिटच झालेली असतात. त्यामुळे अशा विभागामध्ये जाऊन स्पेशल कॅमेऱ्याच्या सहाय्याने यांच्या डोळ्यात औषध टाकून अंतःपटलाचा फोटो काढला जातो. आणि मग एकदा जर का कळलं की ह्याला गंभीर स्वरूपाचा आजार आहे, तर त्या बालकाला 2 ते 3 दिवसाच्या आत उपचार होणं आवश्यक असतं. जर असा उपचार नाही झाला तर कायमचं जन्मभरासाठी ते बालक अंध होऊ शकतं. तर याच्यामध्ये उपचार 2 प्रकारचे असतात. लेझर पद्धतीने उपचार केले जातात. काही विशिष्ट प्रकारचे किरण डोळ्याच्या अंतःपटलावर सोडून ज्या भागामध्ये ऑक्सिजन सप्लाय कमी पडतोय, रक्तवाहिन्यांची वाढ अपुरी असल्यामुळे, त्या भागामध्ये लेझर केलं जातं. आणि काही अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार जर असेल तर अशा बालकाला आपण इंजेक्शनच्या साह्याने ट्रीटमेंट करू शकतो. आणि काही कारणांनी जर बालकाला उपचार वेळेत मिळाला नाही किंवा उपचार वेळेत देऊनही जर त्याला प्रतिसाद आला नाही आणि पडदा सरकला जागेवरून, तर अशा बालकांमध्ये मात्र अंतःपटलाची शस्त्रक्रिया करायची वेळ येऊ शकते. भारतामध्ये याचं प्रमाण आता हळूहळू वाढतंय, कारण की प्रीमॅच्युअर जन्मलेल्या बालकांचं जगण्याचं प्रमाण वाढलंय. बालमृत्यू जसा कमी होतोय तशी ही बालकं जगायला लागलेली आहेत. आणि मुळात ही बालकं वेळेआधी जन्मल्यामुळे ह्यांच्या आतल्या अंतःपटलातल्या रक्तवाहिन्यांची वाढ व्यवस्थित झालेली नसते. आणि मग त्या रक्तवाहिन्या काही कारणांनी बाळ आजारी पडलं, त्याला ऑक्सिजन द्यावा लागला, इन्फेक्शन झालं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागलं, असा कुठलाही आजार जर झाला जन्मल्यानंतर, तर या रक्तवाहिन्या चुकीच्या दिशेने वाढायला लागतात. आणि चुकीच्या दिशेने वाढताना पडदा जागेवरून सरकू शकतो, ज्याला आम्ही रेटिनल डिटॅचमेंट असं आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो. तर ही स्पेशल औषध टाकून तपासणी 30 दिवसाच्या आत झाली पाहिजे. वेळेच 2 ते 3 दिवसात उपचार झाले पाहिजेत. तर 95% बालकांमध्ये हे अंधत्व पूर्णपणे टाळता येऊ शकतं.